महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांपासून आरक्षण मिळावे यासाठी मराठा समाज तसेच धनगर समाज आंदोलने करत आहेत. पण मराठा आंदोलन अतिशय तीव्र असल्यामुळे सरकारची डोकेदुखी वाढली आहे. कारण मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद निर्माण झाल्यामुळे सरकार जेरीस आले आहे. सध्या महाराष्ट्रात जातीनिहाय आरक्षण पाहायला गेले तर 52% आहे आणि आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या प्रवर्गासाठी 2018 मध्ये 10% आरक्षण देण्यात आल्यानंतर एकूण आकडा 62% गेला आहे. पण कोणत्या प्रवर्गासाठी किती टक्के आरक्षण आहे आणि त्या प्रवर्गामध्ये किती जातींचा समावेश होतो ते माहीत आहे का? तेच आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. नमस्कार, अनकट मराठीचे युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण असल्यामुळे शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच तुमचा अनमोल अभिप्राय कमेंट करून नक्की सांगा. आरक्षण म्हणजे नक्की काय असते ते तुम्हाला माहीत आहे का? स्वातंत्र्यपूर्व काळात समाजाच्या वेगवेगळ्या जातीत सामाजिक आर्थिक विषमता मोठ्या प्रमाणावर होती. जातीमधील विषमतेची दरी कमी करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अनुसूचित जाती जमातीकरिता वेगळ्या आरक्षणाची मागणी केली. त्यामुळे मागास असलेल्या लोकांवर झालेला अन्याय ओळखून त्यांना देखील शिक्षण, नोकरी तसेच इतर संसाधनांवर संधी मिळावी यासाठी स्वातंत्र्यानंतर लगेचच भारतीय संविधानात आरक्षणाचा समावेश करण्यात आला. महाराष्ट्रात सध्या एकूण 52% आरक्षण राखीव आहे, ज्यामध्ये ओबीसी म्हणजेच विशेष मागासवर्गीय समाजाला 19% आरक्षण आहे, ज्यामध्ये 350 पेक्षा जास्त जाती येतात. त्यानंतर एससी म्हणजेच अनुसूचित जातींना 13% आरक्षण असून त्यामध्ये 59 जातींचा समावेश होतो. त्यासोबत एसटी म्हणजे अनुसूचित जमातींना 60% आरक्षण आहे. अनुसूचित जमातींमध्ये 47 जातींचा समावेश होतो. तसेच भटक्या जाती आणि जमातींसाठी आरक्षण आहे, ज्यामध्ये 4 प्रवर्ग येतात. त्यामध्ये विमुक्त जाती अ साठी 3% आरक्षण आहे, ज्यात 14 जातींचा समावेश होतो. भटक्या जाती ब यांना 2.5% आरक्षण असून त्यात 37 जाती येतात. भटक्या जाती क मध्ये धनगर समाज येतो, ज्यांना 3.5% आरक्षण आहे. तसेच भटक्या जाती ड मध्ये वंजारी समाज येतो आणि त्यांना 2% आरक्षण आहे. यासोबतच विशेष मागास प्रवर्गासाठी 2% आरक्षण आहे. या प्रवर्गात 7 जातींचा समावेश आहे. अशा प्रकारे महाराष्ट्रात एकूण 52% आरक्षण आहे. आर्थिकदृष्ट्या मागास वर्ग 10% ईडब्ल्यूएस आरक्षण आहे. त्यामुळे हा आकडा 62% जातो. तसेच महाराष्ट्र शासनाने राज्यातील शासकीय नोकऱ्यांत अनाथ व्यक्तींसाठी 1% आरक्षण लागू केले आहे. ओबीसी समाजातच कुणबी ही जात येते, ज्यामध्ये मराठा समाजाला आरक्षण हवे आहे. परंतु ओबीसी समाज आणि विशेषतः छगन भुजबळ याला कडाडून विरोध करताना दिसतात. मराठा समाजाला आरक्षण दिल्यामुळे ओबीसी समाजावर अन्याय होईल असे त्यांना वाटते. मराठा समाजाला जर आरक्षण दिल्यास आकडा 50%च्या वर जातो. आरक्षण किती टक्के असावे असं जरी कायद्यामध्ये लिहिले नसले तरी समाज मागास आहे ते सिद्ध करावे लागते. जरी शिंदे सरकारने आरक्षण दिले तरी ते कोर्टात टिकणे गरजेचे आहे. सुरुवातीपासूनच मराठा समाज 16% आरक्षणाची मागणी करत आहे. 2013 तसेच 2018 मध्ये आरक्षण दिल्यावर सुप्रीम कोर्टात ते टिकले नव्हते, म्हणून यावेळी सरकारला सावध पावले टाकावी लागणार आहेत. देशात 50%च्या वर आरक्षण असलेली राज्य देखील आहेत. तामिळनाडूमध्ये 69% आहे, तर हरियाणामध्ये 67%, तेलंगणामध्ये 62%, राजस्थानमध्ये 54%, मेघालयमध्ये 80%, छत्तीसगडमध्ये तर सर्वाधिक 82% आरक्षण आहे. परंतु याआधी तामिळनाडू वगळता इतर कोणत्याही राज्याला आरक्षण टिकवण्यात अजून यश आलेले नाहीये. कारण एकूणच सरकारकडून आरक्षण दिल्यानंतर त्या संदर्भात न्यायालयीन प्रक्रिया सुरू होते आणि वर्षानुवर्ष यातच बहुतांश निर्णय अडकून पडलेले आहेत. गेली कित्येक वर्ष जातीनिहाय आरक्षणाचा फायदा समाजाला होत आहे, तरी देखील अजूनही आरक्षणाची गरज पडत आहे. मुळात आरक्षण देऊन आपण गरीब आणि श्रीमंत यामधील दरी कमी करू शकत नाही. आरक्षणामुळे दरी कमी होणार असती तर आजपर्यंत भारतात कित्येक वर्षांपासून आरक्षण विविध जातींना लागू केले गेले आहे. पण अजूनही गरिबीत आणि हलाखीचे जीवन ते जगत आहेत. जोपर्यंत माणसांची दृष्टी बदलत नाही तोपर्यंत श्रीमंत गरीब यांमधील दरी कमी न होता वाढतच जाणारे आहे. आरक्षण म्हणजे थोडक्यात समाजातील उच्च नीच, गरीब श्रीमंत यांना दिलेली समान संधी. पण आपण समाजात वावरताना मी अमुक एका समाजाचा आहे असं न सांगता आपण आपली ओळख भारतीय म्हणूनच सांगायला हवी. यामुळे भेदभाव, गरीब श्रीमंत किंवा सामाजिक हेवेदावे संपणार नाहीत, पण प्रमाण नक्कीच कमी होईल. मुळात एखाद्या व्यक्तीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलायला हवा. ती व्यक्ती कुठल्याही समाजाची, गरीब श्रीमंत असो, पण आपण माणसाला माणसासारखे वागायला आणि वागवायला हवे. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या अनकट मराठीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.